ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आहे ना माझ्या सासऱ्यांचा 70वा वाढदिवस आहे आणि त्याच्यानिमित्त मी आज व्हेज बिर्याणी बनवणार आहे. हे बघा इथे सगळं सामान तयार झालं आहे आणि मी 70 दिवेसुद्धा बनवलेत. तुम्हाला दाखवते लवकरच. ते मागणं मी आज मी तुम्हाला ना माझ्या घरातले सगळे फॅमिली मेंबर आहेत ना त्यांना दाखवणार आहे. म्हणजे माझी नणंद, भाऊजी, त्यांचा मुलगा, आमच्या मोठ्या दादाच्या 2 मुली त्यांना. मंडई पोचलोत आम्ही आमच्या सासूरवाडीला आणि आम्ही पप्पांसाठी डेकोरेशन बनवलंय. हे बघा आणि आमचे पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. माझे मिस्टर सशासे डेकोरेशन याने बनवलं आणि वेदांतने आणि हे आमच्या आई साहेब साठी बनवलेली दिवे कसे आहेत सांगा मला कमेंट करून नक्की. चला या आता आम्ही सगळेजण आरती करतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू पापा. हैप्पी बर्थडे टू यू पापा. हैप्पी बर्थडे टू पापा. हैप्पी बर्थडे. समर्थ आंटी याला बोलतात. समर्थ झाली का तशीच आईला बोलतात. भाऊजी या ना इकडे आत. हे काय थोडं बोलायचे. इकडे हवा वरून एक बल्ब आणायचा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू. इकडे बघा रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू. हा बघा केक कटिंग झालेलं आहे. आता पप्पांबद्दल सगळ्यांनी मनोगत सांगायचं 2-2 शब्द. आणि हे आमचे शरद पवार. तुम्ही पॉलिटिशियन बघितलं असाल. हे आमच्या घरातले शरद पवार. हे आमचे भाऊजी आहेत आणि या माझ्या ननंदबाई. यांना माझ्या वडिलांनी फसवलेलं आहे. आमच्या घरात शरद पवार आहेत. तुमच्या कोणाच्या घरात आहेत का शरद पवार? नक्की कमेंट करून सांगा. का या शरद पवारच्या वाईफ आहेत. मी सारिका पवार. माझा नवरा दिल्लीचा नाही, गल्लीचा शरद पवार. पप्पांबद्दल काय वाटतं ह्यांना ह्या सांगते. पप्पांबद्दल मनोगत सांगा. पप्पांबद्दल 2 शब्द सांगा. तसे वडिलांसाठी आम्ही 3च मुलं असलो तरी त्यांच्या सुना आणि त्यांची नातवंड ही त्यांना मुलांसारखीच प्रिय आहेत.
हा, अशा आमच्या सगळ्यांचे लाडके पप्पा यांचा 70वा वाढदिवस आहे आणि आमच्या छोट्या वहिनीने एवढं छान प्रकारे डेकोरेशन करून त्यांच्या वाढदिवसाची खूप शुभेच्छा वाढवली, शोभा वाढवलेली असेल ना. त्यांच्यासाठी मी त्यांचा जीव की प्राण आहे आणि माझ्यासाठी ते माझा जीव की प्राण. थँक्यू. चला आई तुम्ही बोला पप्पा. हे आमचे भाऊजी शरद पवार भाऊ. 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अजून काय बोलाल मामांबद्दल? नाही आता अजून काय बोलणार, बोललं तेवढं कमीच पडणार आहे. भरपूर ते साथ दिली आम्हाला, खूप चांगले. आणि अजून मी बोलतो 100 वर्षाचं आयुष्य लाभो, हीच आमची इच्छा. थँक्यू. चालू केले बोला. बोला पप्पांबद्दल तुम्हाला काय वाटतं? पप्पांचं आणि तुमचं बॉन्डिंग कसं आहे आम्हाला सांगा. पप्पांची आणि माझी बॉन्डिंग सांगायचं चांगलं झालं तर नेहमी माझ्या खांद्यावर राहत. किती भांडण झालं काय झालं तू लक्ष देऊ नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, तुला काय करायचंय. हा शब्द माझा अजून पण माझ्या आयुष्यात यांच्यामुळे आहे. ते बोलतात ना की बापाची सावली आधार देते, तसा आमचे वडील आहेत. आज आम्हाला आधार आहे की आम्ही कुठे जाऊ, कोणत्याही परिस्थितीत असो आम्हाला आमचा आधार आमचे वडील आणि आमचा बाप हाच आमचा आधार आहे. आणि या घराची शोभा हा आमचा बाप आहे, म्हणून आजपर्यंत या घराची शोभा आहे. आयुष्यात एवढ्या काट्यांवरती चालणारा माणूस आज सुद्धा काट्यांवरती आहे, पण अजूनपर्यंत आम्हाला त्या काट्यांची सवय नाही लावून दिली की मी गादी आहे, काटे तुम्हाला कधी लागणार नाही. एवढं दुकान कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टीतून लॉस जाऊन आज हे एवढं मोठं वैभव आमच्या वडिलांनी आमच्याकडे उभं केलं. असा बाप होणे नाही. अरे वा वा, मस्त. सांगू दे तुम्हाला आयुष्याचा खूप आनंद शुभेच्छा आणि तुमचं 100व वर्ष येऊ हे पण मी वाढवतो. तुमचा सर्वांचा आशीर्वाद असेल ना तर मला तर मस्त वाटतं की माझ्या सर्व नातवंडांची लग्न उत्सवावर मी राहिलो पाहिजे. एका जागेवर बसून राहिलो तरी चालेल. आणि हे माझे सासरे ना माझ्या वडिलांसारखेच आहे. आधी मी त्यांच्याशी जास्त कनेक्ट नव्हती, पण एक दिवस असं होता ज्या दिवशी ना माझं नवीन लग्न झालं होतं आणि मला अचानक चक्कर सारखं झालं. मला ताईंनी दवाखान्यात नेलेलं, सलाईन लावून, मला दवाखान्यातून सलाईन लावून आणलेलं. आणि त्या टायमाला मला खूप थंडी भरलेली. मला आई ओरडत होत्या, अगं जेवून घे. मला जेवायची इच्छाच नव्हती. आणि त्या टायमाला घरात येणं फक्त पप्पा होते, हे कामाला होते माझे मिस्टर. आणि मी जाऊन बेडरूम मध्ये झोपली होती. पप्पांनी येऊन माझे पाय दाबले, माझ्या अंगावर ब्लँकेट टाकलं. हे माझ्या आयुष्यात वडिलांचं म्हणून त्यांनीच केलेलं आहे. आणि अक्षरशः माझ्या डोक्यावर हात फिरून आहे ना, मला सांगितलं बाळा तू झोपून घे, तुला नाही जेवायचं, तू नंतर जेव धने आल्यावर, पण तू झोपून घे. हे पप्पांबद्दल माझं म्हणजे एक मुवमेंट जी मी पप्पांबद्दल घालवलेली आहे आणि ती मुवमेंट मी नेहमी आठवते आणि नेहमी सगळ्यांना शेअर करते का माझ्या सासऱ्यांनी माझे पाय दाबले होते. थँक्यू. ही व्हेज बिर्याणी मी बनवलेली आणि ही पावभाजी, पाव आणि माझा समोर तर खातोय.